मुंबईतील एआय समिट प्रसंगी घडलेल्या प्रकाराचा मिरजेत तीव्र निषेध. राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत भाजप महिला मोर्चाचा आंदोलन. मुंबई येथे पार पडलेल्या एआय समिट दरम्यान काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या अशोभनीय प्रकाराच्या निषेधार्थ मिरजेत सांगली जिल्हा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात राहुल गांधी यांच्या छायाचित्राला जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला. महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्वाती सुशांत खाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा मलिन करण्याचा कथित प्रयत्न झाल्याचा आरोप करत संबंधितांविरुद्ध तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा शर्टलेस असा उल्लेख केल्याबद्दलही तीव्र निषेध नोंदवण्यात आला. या वक्तव्यामुळे देशवासियांच्या भावना दुखावल्या गेल्याचे महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. माजी महापौर संगीताताई खोत, रुपाली देसाई, गायत्री सातपुते, अनिताताई हार्गे, सारिका राहुदे, कपिला पाटील, ज्योती मगदूम, सविता हार्गे, सुनीता रुपनर, जयश्री पवार, रामेश्वरी थोरात, विद्या धनवडे, वैशाली वाणी, सुष्मिता कुलकर्णी यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आज सांगली जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने आपले दिल्लीमध्ये एआय समिट झालं होतं. तिथं काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी येऊन आपल्या देशाला मलिन करण्याचा प्रयत्न केला. आपल्या गांधीजींना त्यांनी चुकीच्या पद्धतीने उद्गार काढले. हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आज आम्ही राहुल गांधींच्या विरोधात निषेध करतोय आणि अशा प्रकारे आपल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाला प्रेझेंट करत असताना परदेशांच्या लोकांसमोर त्यांनी आपल्या देशाला अपमान करावं ही आम्ही कोणीही मान्य करणार नाही. आम्ही जाहीर निषेध करतो. राहुल गांधींचा निषेध असो, निषेध असो, राहुल गांधींचा निषेध असो. आपल्या दिल्ली येथे एआय समिट ज्या वेळेला होतं त्यावेळेला काही काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी येऊन महात्मा गांधीजी यांचा जो अवमान केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं भारत देश ज्या गतीनं माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करतोय, विकास करतोय आणि असं असताना देखील आज परदेशाच्या लोकांच्या समोर आपल्या देशाचा जो अवमान केलेला आहे हा कदापिही भारतीय सहन करणार नाहीत. आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं आज या ठिकाणी राहुलजी गांधी यांचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतोय. अशी जे वक्तव्य त्यांच्याकडून होत असतील तर आज भारत देश ज्या गतीनं पुढे चाललेला आहे, आज युवा असतील किंवा तरुण तरुणी असतील सर्वांच्यासाठीच काम करतोय. आज बघितलं सगळेजण मान्य करतायत हा विकास आणि हे होत असताना जर राहुल गांधी किंवा त्यांचे काही कार्यकर्ते या ठिकाणी येऊन आपल्या देशाचा अपमान करत असतील तर आज देशातले युवा असतील किंवा देशातला नागरिक असेल कदापिही सहन करणार नाही. आणि ह्या विषयाला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी कपडे उतरवून वगैरे अशा पद्धतीनं जे कृत्य केलेलं आहे त्यामुळं आम्ही सर्वजण या ठिकाणी महिला मोर्चाच्या वतीनं राहुल गांधी असतील आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय. आज महिला मोर्चा सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही इथं जाहीर निषेध राहुल गांधीचा करण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत. आम्ही निषेध केला आहे. हा निषेध फक्त आमचा नाही, पूर्ण भारतीयांचा आहे आणि भारतीयांच्या वतीनं पण आम्ही हा निषेध व्यक्त करतोय. ज्या पद्धतीनं एआय समिट झालं आणि पूर्ण जगभरामध्ये भारताचं कौतुक होतं हे कुठंतरी राहुल गांधीच्या पोटात दुखत आहे आणि त्यामुळे त्याच्या कार्यकर्त्याला पाठवून त्यानं जे उघडं प्रदर्शन केलं, जे आम्ही 70 वर्ष तुम्ही काय केलं हे दाखवत होतो, त्यांनी आता स्वतःच कपडे काढून दाखवलं की त्यांनी काय केलं. आणि ह्या पद्धतीनं त्याची वर्तणूक असेल तर भारतानं परत मतदान करताना त्यांचा विचार नक्की करावा. आणि मी फक्त त्याच्या निषेधाची मागणी करत नाही तर त्याला राष्ट्रद्रोहाचा खटला चालू करावा ह्याची मागणी करते. कारण त्यांनी पूर्ण नवीन युवकांचा जो भविष्याचा हत्या करण्याचा, त्यांच्या भविष्याच्या हत्या करण्याचा त्यांनी जो एक प्रकार केलेला आहे आणि त्या गोष्टींसाठी त्याचा खरोखरच त्यांच्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रद्रोहाचा खटला झालाच पाहिजे आहे. किंवा त्यांना जर इथं एखादा गुन्हा घडला तर जसं इथं युवकांना तडीपार केलं जातं, हिंदू मुस्लिमच्या घटना घडू देत किंवा कुठल्याही घटना घडू देत त्यावेळेला आपल्या युवकांना कुठल्याही असू देत त्यांना तडीपार केलं जातं. मग अशा एवढं मोठं जगभराला प्रदर्शन करण्यासारखं कृत्य केलं असेल तर त्याला देशामधून का हकलण्यात येऊ नये आणि हे देशातून त्याला बाहेर हकलण्याची मी मागणी करते. नमस्कार, धन्यवाद.